ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. अनन्य शरणतेचे फळ. ओवे आहेत 1405 ते 1416. ज्ञानदेव मामेकम शरणम व्रज या भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण केल्यावर त्याचे फळ काय मिळेल ते सांगत आहेत. म्हणून मी होऊन माते, सेवणे आहे आई ते, ते करी हाता येते ज्ञाने येणे. मद्रूप होऊन माझी सेवा करणे ही सहज भक्ती आहे. ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर. मग ताकवनिया काढिले, लोणी मागवते ताकी घातले, परीन घे काही केले तेणे जेवी. मग ताकातून काढलेले लोणी ताकात पुन्हा घातले, परंतु ते लोणी जसे ताकात काही केल्या मिसळत नाही. लोह उभे खाय माती, परिसाची ये संगती, सोने जाल या पुढती, न शिविजे मळे. लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढतो, पण तेच लोखंड परिसाच्या योगाने सोने झाले असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही. हे असो काष्ठा पासोनी, मथुनी घेतली या वन्ही, मग काष्टेही कोंडोनी, न ठके जैसा. हे राहू दे, काष्ठापासून मंथन करून अग्नी उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडानेही कोंडून राहत नाही, तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागतील ना. त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला शरण आल्यास तुला धर्माधर्म जे सहजच बाधक होणार नाहीत, कारण तुझी सर्व कर्मे मद्रूप होतील. अर्जुना काय दिन करू, देखत आहे अंधारू, की प्रबोधी होय गोचरू, स्वप्न भ्रमू. अर्जुना, सूर्याला अंधाराची खबर असते का, अथवा जागृत अवस्थेत स्वप्न भ्रम दिसेल का. तैसे मजसी एक वटलेया, मी सर्व रूप वाचूनिया, आन काही उरावया कारण असे. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्व रूप, त्या माझ्याशिवाय दुसरे काही उरण्याला कारण आहे का. म्हणून तयाचे काही चिंतीन आपुल्या ठाई, तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्माधर्माविषयी काही काळजी करू नकोस. तुझे पुण्य व पाप मीच होईन पहा. जळी पडिली या लवणा, सर्व ही जळ होईल विचक्षणा, तुझ मी अनन्य शरण होईन तैसा. हे चतुर अर्जुना, मीठ पाण्यात पडले असता त्याचे सर्व पाणी होते. मला अनन्य भावाने शरण येणारा जो तू, त्या तुला मी त्याप्रमाणे होईन, म्हणजे तुझे सर्वच मी होईन. तेथ सर्व बंध लक्षणे, पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधी वायाने होऊन जाईल. तेव्हा माझ्याहून भिन्नपणे असणे हे जे सर्व बंधरूपी पाप आहे, ते म्हणजे द्वैतभावरूपी पाप माझ्या बोधात नाहीसे होईल. येतुलेनी आपैसया, सुटलाची आहासी धनंजय, घेई मज प्रकाशोनिया, सोडवीन तू ते. अर्जुना, एवढ्याने तू आपोआप सुटलाच आहेस. तू मला चांगल्या प्रकाराने समजून घे, म्हणजे मी तुला युक्त करीन. या कारणे पुढती, हे आधीन वाहे चित्ती, मज एकासी ये सुमती, जाणून शरीर. या कारणास्तव येथून पुढेही चित्तात तू चिंता बाळगू नकोस. हे सुबुद्धी अर्जुना, तू मला एकाला जाणून शरण ये. भगवंत अनन्य शरण येणे म्हणजे काय ते सांगितल्यावर त्या अनन्य शरणागतीचे फळ सांगताना म्हणतात की अज्ञान लुप्त झाले की ज्ञान प्राप्त होते. त्या ज्ञानाच्या योगे मद्रूप होऊन माझी भक्ती करणे हे या भक्तीचे फळ आहे. ही सहज भक्ती आहे. ती प्राप्त करून घेतली की धर्माधर्माच्या बंधनातून लगेच मुक्ती प्राप्त होते. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव नेहमीची लोणी, सुवर्ण व अग्नीची उदाहरणे देतात. दही घुसळून एकदा का ताकावर लोणी आले की ते पुन्हा ताकात मिसळत नाही, त्याप्रमाणे अद्वैत भक्ती प्राप्त झाली की पुन्हा संसारात अडकावं लागत नाही. लोण्याप्रमाणे तो त्या संसारातून बाहेर निघतो. नुसते लोखंड काही दिवसांनी गंजून जातं, पण त्याला परिसाचा स्पर्श होऊन ते सोन्यात परिणत झाले की मग त्याला मळ, गंज स्पर्श करू शकत नाहीत. आपल्या अद्वितीय तेजाने ते चकाकत राहते. त्याप्रमाणे अद्वैत भक्ती प्राप्त झालेल्या साधकास पुन्हा धर्माधर्म स्पर्श करू शकत नाहीत.
लाकडावर लाकूड घासून अग्नी निर्माण केलं की मग तो अग्नी लाकडामध्ये कोंडून राहत नाही. लाकडे व अग्नी एकरूप होऊन जातात. त्याप्रमाणे ज्ञान होऊन अद्वय भक्ती प्राप्त झाली की सर्व कर्मेच भगवद्रूप झाल्यामुळं धर्माधर्म बाधक होत नाहीत. नंतर असे ऐक्य पावल्यावर काय होते ते स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की सूर्याला अंधाराची वार्ताही माहीत नसते. त्याने कितीही अंधार ही काय चीज आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याला त्याचे ज्ञान होत नाही किंवा जागृत अवस्थेत स्वप्नाचा भ्रम होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ऐक्य स्थिती प्राप्त झाली की केवळ परमात्मा रूपता उरते. तेव्हा अनन्य शरण होऊन ज्ञान करून घेणे व त्या ज्ञानाच्या योगाने अखंड एकरूपता प्राप्त करणे हे याचं फलित आहे. भगवंत अर्जुनाला पुन्हा पुन्हा अनन्य शरण जाण्यास सांगत आहेत. अनन्य शरणागतीने पाप पुण्याची चिंता राहणार नाही. कारण चिंता करणारा कोणी वेगळेपणानं उरतच नाही. मीठ पाण्यात पडले की ते पाण्याशी एकरूप होऊन जाते. तसेच पाणीही मिठाशी एकरूप होऊन जाते. त्याप्रमाणे अर्जुन भगवंतांना अनन्य शरण गेला की तो भगवद रूप होईल व भगवंतही अर्जुन रूप होतील. मग बंधनाचे लक्षण जे पाप तेही उरणार नाही. भगवंत सांगतात की हे अर्जुन, तुझे भाग्य थोर, म्हणून या पापादिकांपासून तू सुटल्यासारखंच आहेस. कारण प्रत्यक्ष भगवंतांच्याकडून उपदेश ऐकायला मिळालेला आहे. आता अनन्य शरणागतीने त्यांच्यात मिसळून गेले की पाप पुण्य धर्माधर्म सर्व काही भगवद रूपच होणार आहेत. तरीही अर्जुनाच्या मनात शंका नको म्हणून भगवंत सांगतात की घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तू ते. या ज्ञानप्रकाशात माझ्यात मिसळून गेलास की मी तुला मुक्त करीन. तेव्हा ज्ञानप्रकाशात परमात्म्याला नीट जाणून घेणे व त्याला शरण जाणे म्हणजे परमात्म्याचे अद्वयत्व प्रकट होणे. असे आपले सर्वोत्तम ज्ञान भांडार भगवंतांनी अर्जुनासाठी खुले केले. नंतर ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांच्या अवस्थेचे रेखाटन केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.